85वा वर्धापन दिन मुंबई मराठी पत्रकार संघ या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा संघटनेचा 85वा वर्धापन दिन साजरा करताना आज मला इथे पाचारण करण्यात आलं, त्याबद्दल मला अगदी मनापासून आनंद वाटतो. या वास्तूत मी अनेक वेळा आलेलो आहे, अनेक वेळा भाषणे केलेली आहेत, परंतु आजचा दिवस फार स्पेशल आहे, कारण खूप पुरस्कार देता आले आणि आज अनेक गोष्टी इथे ज्या करण्यात आल्या, इथे बाहेरची कोनशिला जी आहे त्याचं अनावरण करण्यात आलं, त्याचा बहुमान मला मिळाला. त्याचबरोबर सुवर्ण महोत्सवी विशेषांक विश्रामधाम याच्या सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचं प्रकाशन मला करता आलं. त्याचप्रमाणे आज इथे सदानंद खोपकर, पत्रकार सदानंद खोपकर यांनी सदानंदी नावाचं त्यांचं 26वं पुस्तक, जे पुस्तिका जी प्रकाशित केली, त्याचाही बहुमान मला मिळालाय. मला खूप आनंद वाटतो. आणि आज विशेष म्हणजे समतेच्या लढ्यातील अनाम शिलेदार समतानंद श्री अनंत हरी गद्रे यांचे नातू, 2 नातू आणि 1 नात यांनी स्वतः आज इथे उपस्थिती त्यांची नोंदली आणि त्यांनी समतानंद नावाचं हे जे पुस्तक भानू काळे माझे मित्र यांनी लिहिलेलं हे पुस्तक मला दिलं. त्या सर्वांचा मी अगदी मनापासून ऋणी आहे. गेली अनेक वर्ष, गेली 84 वर्ष मुंबई मराठी पत्रकार संघाने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आपल्या आज बऱ्याच गोष्टी इथे सांगण्यात आल्या. आणि मला फार कौतुक वाटतं की इतर कोणालाही जमलं नाही ती आर्थिक स्थिती या मराठी पत्रकार संघाची आहे. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी इथे आलो होतं त्यावेळी पेन्शन बद्दल आपलं बोलणं झालं होतं. आय हॅव स्पोकन अबाउट इट. तुम्ही ते कार्यान्वित केलेलं आहे, मला त्याचा अतिशय मनापासून आनंद वाटतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे उपक्रम तुम्ही जे राबवले आहेत आणि राबवता आहात, त्याचा मला अतिशय मनापासून आनंद वाटतो आणि तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि पत्रकारितेमध्ये आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान तुम्ही जे टिकवून ठेवलेलं आहे ते यानंतरही वृद्धिंगत होत राहो अशी प्रार्थना मी करतो आणि तशी अपेक्षा व्यक्त करतो की हे वृद्धिंगत होत राहील. आणि यानंतर सुद्धा मराठी पत्रकारितेचे वेगवेगळे उन्मेष आपल्याला पाहायला मिळतील आणि देशाला भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सर्व प्रकारच्या जे प्रश्न आहेत, लोकांच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना अतिशय थेटपणे सामोरं जाऊन तुम्ही जी मराठी पत्रकारितेशी खूप प्रदीर्घ परंपरा आहे त्या परंपरेला साजेसं काम आतापर्यंत तुम्ही केलेलंच आहे आणि यानंतरही आपण करीत राहाल अशी मला अशी अपेक्षा व्यक्त करायची वाटते. तुमच्याकडनं तशी अपेक्षा आहे आणि ते होईल याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही. खरं म्हणजे आज मी जास्त बोलण्यासाठी आलेलोच नाही, आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की आज इथे खूप मोठ्या संख्येने खूप जुने मित्र सुद्धा आलेले आहेत दिसतायत मला सगळे. आणि त्यामुळे मला खरं म्हणजे ना स्वगृही असं म्हणतात नाही, कारण मी पत्रकार कधीच नव्हतो, परंतु मला आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटतं आहे. आणि हे मला असं वाटतं की मुंबई मराठी पत्रकार संघाचे वैशिष्ट्य आहे, कारण अनेक वेळा मी इथे येऊन गेलेलो आहे आणि तरी सुद्धा त्यांनी बोलावलं की मला यावंसं वाटतं, कारण इथे जो आपलेपणा दिसतो तो मला खूप हवासा वाटतो, कोणालाही हवासा वाटेल तसा. भारतीय संविधान जे आपल्या खूप जिव्हाळ्याचं आहे, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की अलीकडच्याच काळामध्ये अमेरिकेतल्या काही विधिज्ञांनी संशोधन केलं आणि गेल्या 200 वर्षामध्ये ज्या सगळ्या घटना आलेल्या आहेत, राज्यघटना, एकूण 225 राज्यघटना आलेल्या आहेत गेल्या 200 वर्षात, त्या सगळ्यांचा अभ्यास करून
काय निष्कर्ष काढला असेल, त्यांचा एक निष्कर्ष असा आहे की द ऍव्हरेज एज ऑफ एनी कॉन्स्टिट्यूशन इज ओनली 17 इयर्स. 17 वर्ष, फक्त 17 वर्ष. म्हणजे कुठल्याही घटनेचं, राज्य घटनेचं सरासरी वय जगामध्ये फक्त 17 वर्ष आहे. आणि आपल्या आजूबाजूला तुम्ही पहा, पाकिस्तानमध्ये गेल्या 75 पेक्षा जास्त वर्षांमध्ये 3 पेक्षा जास्त राज्यघटना गेलेल्या आहेत. एक काळ असं होतं की 10-1 वर्ष पाकिस्तानला राज्यघटनाच नव्हती. त्यामुळे तिथे काय चाललेलं आहे आपण पाहतो आहोत. श्रीलंकेमध्ये तेच, नेपाळमध्ये तेच. आपल्या देशात मात्र भारतीय संविधान हे 75 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा 145 कोटी लोकांना आणि भाषा, जाती, धर्म, पंथ, प्रांत यात वेगवेगळ्या प्रकारे विभागणी झालेल्या भारत देशाला 145 कोटी नागरिकांना एकत्र बांधणारं सूत्र म्हणजे, एकमेव सूत्र म्हणजे भारतीय संविधान. आणि संविधानाचं हे जे महत्व आहे ते अधोरेखित करण्यासाठी गेली 3 वर्ष खूप प्रयास घेऊन मी 56 तासांची एक वेब सिरीज केलेली आहे. 56 तासांची वेब सिरीज आणि डॉक्युमेंटरी म्हणजे साधारण 30 मराठी चित्रपट काढण्यासारखं आहे. लो बजेटचे 30 पिक्चर 56 तासांचे. आणि त्याच्यामध्ये मला सांगायला विशेष आनंद वाटतो की त्याच्यामध्ये जवळजवळ 36 MPsनी भाग घेतलेला आहे. यामध्ये स्वतः नरेंद्र मोदींनी त्यात भाग घेतलेला आहे. सगळ्या पक्षाचे, ही पक्षातीत घटना आहे, त्यात सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे 36 MPsनी त्यात भाग घेतलेला आहे. अनेक सॉलिसिटर जनरल, अटॉर्नी जनरलनी भाग घेतलेला आहे. आणि विशेष म्हणजे, आणखी एक विशेष म्हणजे 20 सुप्रीम कोर्टाच्या 20 जजेसनी त्यामध्ये भाग घेतलेला आहे. असं यापूर्वी कधीही झालेलं नाही. कारण ही जज मंडळी हे कधी टीव्हीच्या समोर येत नाहीत, आले तरी एखाद्या बातमीमध्ये येतात. परंतु 2 सरन्यायाधीश, 9 सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि 10 हायकोर्टचे चीफ जस्टिस असे या सगळ्या आणि त्या क्षेत्रातले विशेषज्ञ या सगळ्यांना एकत्र करून ती महामालिका मी तयार केलेली आहे. आणि ती इंग्लिशमध्ये केलेली असली तरी लवकरच ती 10 भाषांमध्ये प्रसारित होणार आहे. आणि त्याचा तपशील तुम्हाला कळेलच त्यावेळी मी एखादी पत्रकार परिषद घेणार आहे. पण ती 10 भाषेत यावी अशी अपेक्षा आहे. कारण भारतीय नागरिकांना, त्याचा उद्देश एकच आहे, भारतीय नागरिकांना सुजाण नागरिक म्हणता येईल, कॉन्शियस सिटिझन त्यांनी व्हावं या अपेक्षेने, या प्रेरणेने ते रिलीज करण्यात येत आहे. आणि लवकरच ते रिलीज होईल अशी मला निश्चितच आशा वाटते. मगाशी आमचा बाप बद्दल खूप बोललं गेलं. ते वेगवेगळ्या भाषेत, इट्स द फर्स्ट बेस्ट सेलर कमिंग फ्रॉम इंडिया. आणि दुसरं बेस्ट सेलर कित्येक वर्ष मागे आहे, कित्येक योजने मागे आहे. हे सगळ्या भाषांमध्ये मिळून, 15 भाषांमध्ये मिळून त्याचे किती प्रती विकले गेलेले आहेत माहितीये का? 8.5 लाख. आणि विशेष म्हणजे मराठीमध्ये 201 आवृत्त्या, मी मगाशी सांगण्यात आलं, 201 आवृत्त्या म्हणजे खूप अचंबा आहे, अचंबित करणारी गोष्ट आहे मराठीत. कारण आपल्याकडे एडिशन छोटे असतात ना, 1,000ची एडिशन. त्याच्यामुळे आणि ती 3 वर्षामध्ये एडिशन एक संपली तर ते मगाशी तुम्ही म्हणत होता की यशस्वी झालं असं म्हणतात. माझी 201 एडिशन झालेले आहेत, त्याचा अजून चालूच आहे, तो प्रचंड चालू आहे. आणि गंमत म्हणजे, आणि याचं संशोधन करणं आवश्यक आहे, कोरियन भाषेमध्ये मराठीपेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत. आणि एवढंच नव्हे तर कोरियन भाषेमध्ये त्यांनी, म्हणजे मराठीत नाही, इंग्लिशमध्ये नाही, परंतु कोरियन भाषेमध्ये त्याची कुमारांसाठी वेगळी एडिशन आलेली आहे. ती त्यांच्या शाळांमध्ये लावलेली आहे. आणि वेळोवेळी मला त्यांचे टीचर्सचे मेल येतात की हे प्रश्न विचारले जातात, त्याचं उत्तर आम्ही काय द्यायचं तुम्ही सांग. मग मी इंग्लिशमध्ये उत्तर देतो आणि त्या कोरियन मध्ये त्यांना सांगतात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे लागलेलंच आहे. पण मला
विशेष आनंद याचा वाटतो की माझ्या शाळेत कधीही न गेलेल्या बापावर लिहिलेलं पुस्तक, बाप हा शब्द महत्वाचा, तुम्ही विचारत होते ना, मी बाळासाहेब ठाकरेंच्याकडे गेलो होतो. त्यांना ज्यावेळी मनोहर जोशींनी सांगितलं की यांनी एक पुस्तक लिहिलंय त्याचं नाव आमचा बाप आणि आम्ही, ते हसायलाच लागले. ते मला म्हणाले तुम्ही माझी भाषणं खूप ऐकली असतील. म्हटलं का असं म्हणता तुम्ही? कारण बाप हा शब्द वापरता कोण आता? फक्त आम्हीच वापरतो, आचार्य असले किंवा मी, आम्हीच वापरतो तो. कारण कारण माझ्या पुस्तकाच्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये लिहिलेलं आहे की ते स्वतःला बापच म्हणायचे, कारण कोणा अमक्या तमक्याचा बाप असाच उल्लेख ते करायचे. वडील म्हणजे त्यांना भेंडीच्या भाषेसारखं बुळबुळीत लागायचं आणि हे त्यांचंच वाक्य आहे. त्यामुळे आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक. आणि कोरियामधला एक छोटा प्रसंग सांगून मी थांबणार आहे. 2007 साली मी पुणे विद्यापीठाचा कुलगुरू असताना तिथे शासकीय भेटीसाठी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मला गुंतवून ठेवलं होतं. कॉन्फरन्सेस, स्पीचेस, इंटरव्ह्यूज, डायलॉग, काय काय, आणि पूर्णपणे पैसा वसूल करून घेत होते ते. आणि 5व्या दिवशी, शेवटचा दिवस होता तो माझा, त्यांनी सकाळी मला सांगितलं की आज तुम्हाला 10 ते 11:30 हा टाइम स्लॉट मोकळा आहे. तर मी हसायलाच लागलो. 5 दिवस तुम्ही राबवलेला आहे, मी काही शहरातलं पाहिलं नाही, सोल मधलं, आणि तुम्ही आता म्हणताय की हा वेळ आहे. पण ठीक आहे, कुठे जावं असं वाटेल तुम्हाला? मी म्हटलं मला मार्केट प्लेसला जावं असं. मग मार्केट प्लेसला मला घेऊन जाण्यात आलं आणि तिथे त्यांनी एक द्विभाषा एक अधिकारी माझ्या बरोबर होती, महिला. आम्ही तिथे मार्केटमध्ये गेलो, जवळच पार्क केलं आणि मी चालत जात असताना येणारे लोक मला नमस्कार करत होते. आणि आय वॉज व्हेरी सरप्राईज. नमस्कार काय करतात म्हणजे ओळख असल्यासारखे नमस्कार करत होते. जरा पुढे गेल्यानंतर त्यावेळी मी असं म्हणत होतो की म्हातारे, पण आता मी त्या वयोगटात गेलाय त्यामुळे मी म्हातारे म्हणणार नाही, परंतु ज्येष्ठ नागरिक हे दोघे जण धावत धावत आले आणि तरातरा माझे, आणि येऊन माझ्याशी फाडफाड, इंग्रजीमध्ये बोलतात तसं फाडफाड कोरियन जे असतं त्यामध्ये बोलायला लागले. तर मी चक्रावूनच गेलो. मग त्या तरुणीला मी विचारलं, ती म्हणाली नो नो नो, दे आर इन्व्हायटिंग यू टू देअर शॉप. मी म्हटलं हे तर कमालच झाली. रस्त्यावरच्या लोकांना ओळखून म्हणजे काय, म्हणजे एक सेल्समॅनशिपची फार गरज झाला. तर म्हटलं अहो मला काही घ्यायचं नाहीये बरं का, मी फक्त मार्केटमध्ये फील घ्यायला आलेलो आहे लोकांचं. मग तिने ते कोरियन मध्ये त्यांना सांगितलं, मग कोरियन मध्ये त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले नाही नाही, तुम्ही काही खरेदी करू नका, तुमचा पदस्पर्श आमच्या दुकानाला व्हावा अशी आमची इच्छा आहे. पदस्पर्श वगैरे म्हटल्यानंतर नाही काय काय क्लायमॅक्स पुढे आहे. पदस्पर्श वगैरे म्हटल्यानंतर येतो येतो म्हटलं मी. ज्येष्ठ नागरिक आणि सांगतायत पदस्पर्श म्हणजे काय. तर मी दुकानात गेलो, गर्दी नव्हतीच. तिथे असं त्यांनी लगेच फोटो बिटो काढायला सुरुवात केली. तिथे मोठं सेंटर टेबल होतं. मी जवळ जाऊन पाहिलं तर त्या सेंटर टेबल वरती कोरियन वर्तमानपत्रांची एक चळत होती. म्हणजे त्यातली माझ्याबद्दल आलेल्या बातम्या कापून पांढऱ्या कागदावरती चिकटवून त्याची अशी चळत तिथे ठेवलेली होती. आणि तिथले पत्रकार किती किती मोलाची कामगिरी करतात हे तुम्हाला त्यावरून कळावं. ते पाहिल्यानंतर मला पहिला प्रश्न जो पडला असेल, कुठल्याही भारतीयाला पडेल तसा, हे अरेंज केलेलं आहे का? कारण हा मला आश्चर्य वाटलेलं. तर मला राहवलं नाही. पण मी विचार केला की आज सकाळपर्यंत त्यांना कोणालाच माहिती नव्हतं की मी इथे येणार आहे. एवढ्या वेळात कसं काय करतील ते? त्यांनी राहवलं नाही म्हणून त्यांना विचारलं. त्यांनी मला काय उत्तर दिलं माहितीये का दोघांनी, की हे आम्ही कापून ठेवलेलं आहे कारण आमच्या मुलांना आणि आमच्या नातवंडांना आम्ही सांगू इच्छितो की बाप आणि मुलगा यांचं नातं कसं असावं हे आम्ही या पुस्तकातून शिकलो. आता तुम्ही कल्पना करा, मुंबईच्या बकाल वस्तीत वाढलेल्या मला आणि माझ्या कुटुंबियांचं आयुष्य हे कोरियामधल्या उच्च पदस्थांना त्यांच्या मुलांना सांगायचं वाटतं. वैश्विक साहित्य म्हणजे आणखी वेगळं काय आहे. त्यामुळे मला अतिशय मनापासून आनंद वाटला त्याचा. आणि आज आपण इथे मला बोलावून माझा जो बहुमान केलेला आहे त्याबद्दल मी सर्व विश्वस्तांचे, सर्व कार्यकारिणीचे अगदी मनापासून आभार मानतो. आणि गेली अनेक वर्ष मुंबई मराठी पत्रकार संघाने जे उत्कृष्ट काम केलेलं आहे ती परंपरा यानंतरही चालू राहील असा विश्वास व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद.
अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.